कुठं होतं सर पहिला ते? हे इथंच फडा काढला ते. नाही पहिला कुठं होतं विचारलं. इथंच दिसायला. इथंच आता 15 मिनिटं झाली इथंच आहे. अर्धा तास झाला आम्ही बघत थांबलेलो तिथं. म्हणजे पहिला थोडं बाहेर होता. बाहेर आता फणा काढून थांबला होता. ठीक आहे. फणा काढल्यावर तिने फोन केला. मी फोन केला तुम्हाला. 15 मिनिटं झाली बघा. आता गेले तुम्ही वडगाव मध्ये आहे इथं म्हणून सांगितलं तर त्यावेळेला फोन आत साईडनं पोकळ आहे तिथंच बसलाय. केवढ्या अडचणी जागेत जाऊ शकतात साप तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला घाबरतात. कशा फणा काढतोय किती घाबरतो तुम्ही समजू शकता. अशा प्रकारे बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि असा घरला पण तुम्ही असं काय करायला जाऊ नका. सापाच्या स्वभावावर बरंच काय अवलंबून आहे आणि ते चावू शकतात आपला हात पाय पडल्यानंतर. काही स्वभाव शांत असतात, काही साप शांत असतात, काही रागीट असतात आणि फणा काढल्यानंतर आम्ही त्यांना जास्त घाबरतो, म्हणजे नागाला जास्त घाबरतो. आणि काही साप फणा काढत नाहीत नाग वगैरे, तेव्हा मी नाग नाही असं म्हणतो. किंवा म्हणजे सापामध्ये समानता जे असल्यामुळे सापाला ओळखण्यात हे होते. पण सापामध्ये स्वभावात वेगवेगळा फरक असू शकतो, जसं माणसा इतर प्राण्यात पण असू शकतो आहे. पण अडचणचं ठिकाण होतं आणि त्यामुळे बिळ नव्हतं, त्यामुळे तो सापडला असं म्हणावं लागेल. सापांच्यामध्ये कधी काय सांगता येत नाही, पण पळून गेला बिळात गेला हे प्रश्न मी नेहमी विचारतो. साप बघत थांबणं जास्त गरजेचं आहे, पण तुम्ही दोन्ही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण हा साप रागीट आहे, आक्रमक आहे. यानाही असा फणा काढून थांबलेला दिसला सुरुवातीला, पण आम्ही काहीतरी करतो तेव्हा ते चावतात. तोपर्यंत आत दडून लपून बसला होता. हे सत्य तुम्ही स्वीकार करणं जास्त गरजेचं आहे. नाग आहे, साधारण 2-3 वर्ष वयाचा साप आहे हे लक्षात घ्या. आणि आपल्या आजूबाजूला असे साप असू शकतात. आपण काय केलं तर चावतात, उगीच चावत नाहीत. आपण घरं बांधताना म्हणजे आम्ही अतिक्रमण केलेलं आहे ही गोष्ट आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. नाग आहे. धन्यवाद.